आपल्या पूर्ण विश्वामधून असं एक संस्थान आहे की तिथल्या सेवाधाऱ्यामध्ये, तिथल्या शिस्तीमध्ये, तिथल्या पाण्यामध्ये, तिथल्या महाप्रसादामध्ये, कणाकणामध्ये माझी साक्षात गजानन माऊली प्रत्यक्षात तिथे वास करते ना. आज आपण तिथेच जाणार आहोत. महाराष्ट्रामधील हे आहे गजानन महाराजांचं शेगाव. आणि चला जाऊया आपण शेगावला आणि तिथलं बघूया की कशा प्रकारे शिस्त आहे. जेवढं मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे आहे का. तर आलोय बघा आणि सर्वात प्रथम आपण पार्किंग केली. पार्किंग तर जगातून कुठंच नाही आहे अशी पार्किंग आहे बघा इथे. आणि आता इथनं आपण रस्ता दिला आहे डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी, म्हणजे श्रींच्या दर्शनासाठी आपण इकडून जाऊ शकतो. तिकडून ट्रॉफिक असल्या कारणानं मधातून त्यांनी रस्ता दिलेला आहे गाडी पार्क केल्यानंतर इकडून निघायसाठी. तर आता आपण चाललो श्रीच्या दर्शनासाठी. महाद्वारामधून आपण एंट्री घेतली बघा. आणि आतमध्ये आल्यानंतर एक सोय अशी आहे की पहिले आपल्या जे चपला शूज आहेत ते काढून घ्यायचे. आणि त्यांनी एक व्यवस्था अशी दिलेली आहे आपल्याला की आल्याबरोबर हातपाय धुवायचे, पाणी प्यायचं असेल पाणी प्यायचं. आणि नंतर आपण बघायचं तिथं टायमिंग पण आपल्याला मेन्शन केलेला राहतो की तुम्हाला दर्शनाला प्रत्यक्षात वेळ किती लागू शकतो. 2 तास लागते, 3 तास लागते. आणि तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं असेल तर ते 20 मिनिटात, 30 मिनिटात असा तिथं कालावधी तिथं मेन्शन केलेला राहतो. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट तिथे त्यांनी दिलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळं खूप गर्दी आहे प्रचंड प्रमाणात. 2 तास दर्शनाला लागू शकतात. आणि आपलं दर्शन वगैरे घेऊन झालंय बघा. आता आपण बाहेर निघालो. आतलं तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की आतमध्ये आपल्याला मोबाईल राहते आपल्याकडे, पण आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायची परमिशन तिथे नाही दिल्या जात. तुम्हाला सांगितलं होतं की गजानन महाराज आपल्या चराचरामध्ये आहे, प्रत्येकामध्ये वास करतात. तर बघा हे उदाहरण तुम्हाला इथं तुमच्या समोर दाखवलेलं आहे. आणि एक म्हणजे माऊलीची कृपा सर्वांवर एवढी आहे, जिथे एवढे मनोभावानं येतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. आणि या वास्तूमध्ये का गमते तर इथं खरोखर आपल्या माऊलीचा वास आहे. आता आपण लागलोय महाप्रसादाच्या लाईनमध्ये. आणि महाप्रसादाची लाईन पण पहा किती शिस्तीमध्ये आहे. आणि हा महाप्रसाद आहे अशा प्रकारे. आणि एकदा नक्की शेगावला या, तुम्ही पण अनुभवा. आमच्या स्वामींची कृपा तुमच्यावर पण होईल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना शेगावला यायचं आहे त्यांना माहिती मिळू द्या पूर्ण की कशा प्रकारे शेगावमध्ये दर्शन होईल किंवा शिस्त तिथली कशी आहे हे सर्वांना माहिती होऊ द्या. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी पाहिला असेल शेगाव त्यांनी पण करा. आणि कमेंट पण करा की तुम्हाला शेगाव कसं वाटलं. नमस्कार. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन माऊली.